नमस्कार, मी विजय बारसकर आणि आपण पाहता नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज. पालकमंत्री थेट अतिवृष्टी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची केली पाहणी. पंचनामे पारदर्शकपणे करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या गावामध्ये पालकमंत्री श्री संजय भाऊ राठोड यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. बाभुळगाव, नेर आणि दारव्हा तालुक्यातील विविध भागात भेटी देत त्यांनी शेतीमध्ये झालेले नुकसान व खरडून गेलेल्या जमिनीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पारदर्शकपणे सर्वेक्षण व पंचनामे तातडीने पूर्ण करून बाधितांना यादी गावात प्रसिद्ध करावी. सर्वेक्षणातून एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री श्री संजय भाऊ राठोड यांनी तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रस्ताव सादर करताना प्रत्यक्षात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांची अचूक नोंद घ्यावी. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये असे ते म्हणाले. रस्ते, पूल, पांदण रस्त्याच्या कामावर प्रस्ताव सादर करा. पाहणी दौऱ्यात पालकमंत्री श्री संजय भाऊ राठोड ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी विविध समस्या व मागण्या जाणून घेतल्या. रस्ते, पूल, पांदण रस्ते आदीबाबत ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांचे प्रस्ताव सादर करावे व प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले. पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनी बाभुळगाव तालुक्यातील मांग, सावंगा, हस्तापूर, वाटखेड, नांदुरा, नेर तालुक्यातील दगड, धानोरा व मोजर तसेच दारव्हा तालुक्यातील डोलारी, शेंद्री या गावात भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी तसेच पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे ज्यांचे घर पडलेले आहे त्यांना शासकीय मदत व आवास योजनेमधून घरकुल शासनातर्फे त्वरित मंजूर करावी ही मागणी अतिवृष्टी घर पीडितांची आहे. नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज मुख्य संपादक लक्ष्मण वानखडे, सहसंपादक विजय बारसकर. बातमी व जाहिरातीकरिता अवश्य भेट द्या.